नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ज्योती स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण लग्नबंधन या कथेचा भाग 7 पाहणार आहोत। या अगोदरचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा। काव्याच्या डोळ्यामध्ये अजूनही त्या क्षणाचा अंधार अडकला होता। काळा हुडी माणसाचा हात तिच्या हातावर घट्ट होता, पण त्याच्या स्पर्शात राग नव्हता, उलट एक वेगळंच उबदारपण होतं। जणू कोणीतरी तिला सुरक्षित ठेवण्यासाठी सगळं विसरून तिच्या समोर उभं आहे। तिच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की तिला स्वतःचा श्वासही ऐकू येत नव्हता। त्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा थोडासा झाकलेला होता, पण डोळ्यात मात्र एक विलक्षण आकर्षण होतं। तिने एक क्षणासाठी आपला हात हलका हलवून सोडायचा प्रयत्न केला, पण त्याने आणखी घट्ट पकडलं। काव्या, मी तुला एकटीला नाही सोडणार, तो हळू आवाजात म्हणाला। त्या वाक्यात एक अशी मिठास होती की काव्याच्या हृदयात हजारो भावना एकाच वेळी जाग्या झाल्या। त्या क्षणी तिच्या लक्षात आलं की तो फक्त काळाहुडी माणूस नाही, तर तो कोणीतरी आहे जो तिला कधीच गमावू इच्छित नाही। काव्याचा श्वास अजूनही वेगाने चालू होता। त्या अंधाऱ्या खोलीत फक्त दोनच गोष्टी जाणवत होत्या, तिचं धडधडणारं हृदय आणि काळाहुडी माणसाचा तो उबदार स्पर्श। त्याचा हात तिच्या हाताभोवती असा गुंफला होता की जणू तो कधीच तिला सोडणार नाही। मंद उजेडात त्याचा चेहरा पूर्ण दिसत नव्हता, पण डोळ्यांच्या खोलीत काहीतरी होतं, जणू हजारो भावना तिथे लपल्या होत्या। त्याने शांत पण ठाम आवाजात म्हटलं, काव्या, मी तुझं रक्षण करणार, काहीही झालं तरी। तिच्या मनात हजार प्रश्न होते। हा कोण आहे? का माझं रक्षण करतोय? पण त्याच्या आवाजातला तो काळजीचा सूर, ती ऊब तिला एका क्षणासाठी सर्व विसरायला लावलं। ती हळुवारपणे त्याच्या जवळ सरकली आणि त्याच्या बोटांची पकड आणखी घट्ट केली। त्या स्पर्शात शब्द नव्हते, पण भावना मात्र सागरासारख्या खोल होत्या। काव्याला जाणवलं की तिच्या हृदयातील भीती कमी होत चालली आहे आणि त्याऐवजी एक अनोळखी पण गोड धडपड वाढत चालली आहे। पण अचानक पावलांचे आवाज ऐकू आले। दोघेही एकदम सावध झाले। काव्याने त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला, जणू सांगत होती, काळजी घे। त्याने हलक्या हसून तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच सांगितलं, मी आहे ना। पावलांचे आवाज जवळ येत होते आणि तणाव वाढत होता। तेवढ्यात एक आकृती दिसली आणि ती होती आदित्य। त्याचा चेहरा गंभीर, डोळ्यात राग आणि भीतीचं मिश्रण। काव्या, तू इथे काय करत आहेस? त्याने विचारलं। त्याचा आवाज थरथरत होता। काव्याचं मन दुविधेत पकडलं। आदित्यला काय सांगावं? तिच्या नजरेत आता हुडी माणूस आणि आदित्य दोघे होते, पण तिच्या हृदयाची धडधड मात्र एका दिशेनेच वाढत चालली होती। हुडी माणूस आदित्यच्या डोळ्यात पाहत राहिला, जणू त्याला एखादं आव्हान देत होता। त्या तिघांच्या मध्ये हवेत एक अनोळखी तणाव होता, जो प्रत्येक क्षणी आणखी गहिरा होत होता। हुडी माणूस एक पाऊल पुढे आला। त्याचा आवाज हळू पण धारदार, सत्य लपवण्याचा खेळ आता संपला आदित्य। काव्याचं हृदय एकदम धस झालं। ती एक पाऊल मागे सरकली, पण तिचा हात अजूनही हुडी माणसाच्या हातातच होता। आदित्यने डोळे अरुंद केले। त्याच्या चेहऱ्यावर आता राग स्पष्ट दिसत होता। तुला काही कल्पना नाही तू काय बोलतोयस, तो कठोरपणे म्हणाला। पण हुडी माणसाच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं, जणू त्याला सगळं माहीत आहे। काव्याची नजर दोघांवर फिरत होती। तिचं मन प्रश्नांनी भरलं होतं, कोण खरं बोलते, कोण खोटं? पण एक गोष्ट तिला जाणवत होती, हुडी माणसाच्या बोटांचा तो हलकासा दाब, जणू सांगत होता, मी आहे तुझ्यासोबत। त्या क्षणी तिच्या मनात भीतीपेक्षा विश्वासाची लाट उसळली आणि ती त्या स्पर्शात हरवून गेली। अचानक खोलीतील दिवे लुकलुकले आणि भिंतीवर एक जुनं प्रोजेक्शन सुरू झालं। मंद पांढऱ्या प्रकाशात धुसूर फोटो दिसू लागले, आदित्य, रिया आणि एक अज्ञात स्त्री, तिघेही एकत्र हसताना। काव्याच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला। तिचा हात अनाहूतपणे हुडी माणसाच्या हातात आणखी घट्ट झाला। तिने हलक्या आवाजात विचारलं, हे काय आहे? आदित्य एक पाऊल पुढे आला, पण हुडी माणसाने हात उचलून त्याला थांबवलं। तिला सगळं सांग आदित्य, नाहीतर मी सांगेन। त्या आवाजात एक आव्हान होतं आणि आदित्यच्या डोळ्यात एक क्षणासाठी गोंधळ झळकला। काव्याचं मन तुटत होतं, पण त्याच वेळी हुडी माणसाच्या जवळ उभं राहणं तिला काहीतरी सुरक्षिततेचा भास देत होतं। तिला जाणवलं की जरी ती उत्तरांच्या शोधात आहे, तरी तिच्या हृदयाला एका वेगळ्या उत्तराची आस आहे।
आणि ते उत्तर तिच्या अगदी जवळ उभं आहे. काव्या, आदित्यने सुरुवात केली. त्याचा आवाज आता नरम झाला होता. या सगळ्यांमागे एक कारण आहे, पण त्याच्या प्रत्येक शब्दात तिला आता शंका वाटत होती. पुढी माणूस तिच्याकडे पाहून हलक्या आवाजात म्हणाला, तो तुला अर्ध सत्य सांगेल, पण पूर्ण नाही. काव्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्यांच्या नजरा एकमेकात अडकल्या. त्या नजरेत तिला एक वेगळी चूप जाणवली, जणू तो माणूस तिच्या आत्म्यात डोकावत आहे आणि तिथे जपून ठेवलेल्या प्रत्येक भावनेला हलवून सोडत आहे. तिचा श्वास जड होऊ लागला. त्याच्या हाताची पकड आता इतकी घट्ट झाली होती की जणू ते दोघे वेगळे झाले तर काहीतरी तुटून जाईल. आदित्यचं बोलणं तिच्या कानावर पडत होतं, पण तिचं लक्ष फक्त त्या डोळ्यात, त्या स्पर्शात अडकून पडलं होतं. खोलीत वातावरण जड झालं होतं. आदित्यने पुढे येऊन काव्याचा दुसरा हात धरला आणि आता ती दोघांच्या मध्ये उभी होती. एकीकडे तिच्या भूतकाळाचा दावा करणारा आणि दुसरीकडे तिच्या वर्तमानावर छाप पाडणारा. तिच्या दोन्ही हातांवर दोन वेगळे स्पर्श, एक परिचित पण आता गोंधळलेला आणि दुसरा अनोळखी पण मनाला शांत करणारा. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. पुढी माणूस एक हलकं पाऊल घेऊन पुढे आला आणि आदित्यच्या नजरेला भिडून म्हणाला, तू तिचं प्रेम मिळवण्यासाठी खूप काही केलंस, पण सत्य लपवून ठेवलंस. मी असं करणार नाही. काव्या एकदम स्तब्ध झाली. तिचं हृदय आता वेगळ्याच तालावर धडकत होतं. तिला असं वाटत होतं की हा क्षण तिचं आयुष्य कायमचंच बदलून टाकेल. काव्याचं मन आता द्विधा अवस्थेत होतं. आदित्यच्या डोळ्यातून तिला अपराधाची छटा दिसत होती, पण त्याचवेळी हुडी माणसाच्या नजरेतून तिला निशर्त विश्वास जाणवत होता. खोलीतील मंद उजेड, बाहेरचं पावसाचं टपटपणं आणि त्याच्या हातांचा उबदार स्पर्श, सगळं एकत्र येऊन एक मोहक वातावरण निर्माण करत होतं. हुडी माणसाने तिच्या केसांवरून हलका हात फिरवला आणि त्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने आपले डोळे मिटले, जणू त्या क्षणाला थांबवून ठेवायचं होतं. आदित्यने हे पाहून चिडचिडीत आवाजात म्हटलं, काव्या, तुला माझ्यावर विश्वास नाही का? ती शांत राहिली. हुडी माणूस मात्र स्मित करून म्हणाला, विश्वास कमवावा लागतो आदित्य, तो मागून मिळत नाही. त्या वाक्याने हवेत आणखी तणाव पसरला आणि काव्या दोघांच्या नजरेत अडकून गेली. अचानक विजेचा जोरदार कडकडाट झाला आणि खोली एक क्षणासाठी पूर्ण उजळली. त्या उजेडात हुडी माणसाचा चेहरा स्पष्ट दिसला. मजबूत जबडा, खोल डोळे आणि हलकं ओठांवरचं स्मित. काव्याचा श्वास अडकला. तिला जाणवलं की हा चेहरा तिने स्वप्नात पाहिला आहे. कधी, कसा, कुठे हे तिला आठवत नव्हतं, पण मनात एक विचित्र ओळखीची भावना पसरली. आदित्यने हे पाहून पाऊल पुढे टाकलं, पण हुडी माणसाने काव्याच्या कमरेवर हलकासा हात ठेवत तिला मागे सरकवलं, जणू तिचं रक्षण करत होता. त्या स्पर्शात वासना नव्हती, पण एक अतिशय खोल प्रेम आणि आपुलकी होती. काव्या त्याच्या हाताच्या उभेत थोडी वितळली. तिच्या नजरेत आता फक्त तोच दिसत होता. आदित्यने संतापाने विचारलं, तू नक्की कोण आहेस? हुडी माणसाने शांतपणे उत्तर दिलं, जो तिला कधीच दुखावणार नाही. काव्याचं मन त्या उत्तराने हादरलं. आदित्य काही बोलण्याआधीच हुडी माणूस तिच्याकडे वळला आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला, तुझ्या आयुष्यात खूप वेदना आल्या आहेत काव्या, पण आता त्या संपायची वेळ आली आहे. तिच्या अंगावर शहारे आले. तिला त्याच्या आवाजात एक वेगळाच गोडपणा आणि खात्री जाणवली. आदित्यची सावली आता दूर होत चालली होती आणि हुडी माणसाच्या उपस्थितीने तिचं जग भरून जात होतं. बाहेर पावसाचा जोर वाढला. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याने तिचे केस हलकेच उडाले आणि हुडी माणसाने त्या केसांना हळुवारपणे कानामागे सारलं. त्याच्या नजरेत एक न बोललेली भाषा होती, शब्दांशिवाय फक्त भावना. आदित्य मागे उभा राहून हे सगळं पाहत होता, पण त्याला त्या क्षणात हस्तक्षेप करायची ताकद नव्हती. काव्याचं हृदय आता वेगळ्याच तालावर चालत होतं, जणू तिच्या आयुष्याचं केंद्र बदलत होतं. हुडी माणूस तिच्या जवळ येत हळूच कुजबुजला, मी तुझ्या सोबत आहे नेहमी. त्या वाक्याने तिचं मन वितळून गेलं आणि तिच्या ओठांवर एक हलकसं स्मित उमटलं. काव्याचा हात अजूनही हुडी माणसाच्या हातात होता, पण आता ती पकड फक्त संरक्षणाची नव्हती, तर ती एका अशा नात्याची होती ज्याला शब्दांची गरजच नव्हती. तिच्या श्वासांचा ताल हळूहळू एकसारखा झाला. बाहेर पावसाचा आवाज जणू तिच्या हृदयाच्या ठोक्यांशी मिसळला होता. आदित्यच्या मनात ईर्ष्या आणि अपराध यांचा एक वादळ चालू होतं. तो काही बोलणार एवढ्यात हुडी माणूस काव्याच्या डोळ्यात पाहून हळू आवाजात म्हणाला, मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ठरवलं होतं तू माझी आहेस. त्या वाक्याने तिच्या अंगावर शहारे आले. ती काही बोलणार एवढ्यात त्याने तिच्या हातांवर ओठ टेकवले. तो स्पर्श इतका कोमल होता की तिला वाटलं आयुष्यभराचा थकवा त्या एका क्षणात नाहीसा झाला. आदित्यला आता सहन होत नव्हतं. तो पुढे येऊन म्हणाला, काव्या,
त्याच्या बोलण्याला जास्त महत्त्व देऊ नकोस, तो तुला फसवतोय. काव्या काही बोलली नाही, पण तिच्या नजरेतला विश्वास आदित्यसाठी पुरेसा उत्तर होतं. हुडी माणसाने आदित्यकडे वळून फक्त एकच वाक्य म्हटलं, सत्य उघड होण्यासाठी वेळ लागतो, पण जेव्हा ते येतं तेव्हा ते सर्व काही बदलून टाकतं. काव्याला वाटलं हा फक्त तिच्याशी बोलत नाही, तो तिच्या भविष्यासाठी वचन देतो आहे. तिचं मन आता एका वेगळ्या भावनेच्या जाळेत अडकून पडलं होतं. भीती, आशा, प्रेम यांचं मिश्रण. खोलीतलं वातावरण इतकं भरलेलं होतं की वेळ जणू थांबत गेली होती. हुडी माणसाने तिच्या गालावरून हलका अंगठा फिरवला आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं. का रडतेस? तो हळूच विचारतो. माझं मन गोंधळलंय, ती कुजबुजली. गोंधळ घालणारे तुला तुझ्या भोवती आहेत, पण मी तुझ्यासाठी सगळं साफ करेन, तो शांतपणे म्हणाला. आदित्यने नाखुशीने नजरेतून त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघं जणू स्वतःच्या छोट्याशा जगात होते, जिथे फक्त एकमेकांचा श्वास आणि नजरेची भाषा होती. अचानक फोन वाजला. एक अनोळखी नंबर काव्याने उचलला आणि दुसऱ्या बाजूने एक गंभीर आवाज आला. जर तुला तुझ्या आयुष्याचं खरं सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या मध्यरात्री जुन्या पुलावर ये. तिने घाबरून हुडी माणसाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य आलं, पण मग त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून खात्री दिली. मी तिथे असेन आणि तुला एकटीला काही होऊ देणार नाही. आदित्यने मात्र संशयाने विचारलं, तुला माहीत आहे हा फोन कुणाचा होता का? हुडी माणूस शांत राहिला, पण त्याच्या नजरेत एक गूढ चमक होती. रात्र वाढत चालली होती. काव्या आपल्या खोलीत परत आली, पण झोप काही येत नव्हती. खिडकीतून बाहेर पाहताना तिच्या मनात त्या क्षणांचे चित्र फिरू लागले. हुडी माणसाचा स्पर्श, त्याचे डोळे, त्याचे वाक्य आणि ते हलकं स्मित. तिला जाणवलं तिचं मन हळूहळू त्याच्याकडे झुकतंय. जरी तिचं डोकं अजूनही प्रश्नांनी भरलेलं होतं. ते डोळे मिटते, पण झोपेतही त्याचा चेहरा तिच्या समोर येतो. दुसऱ्या दिवशी मध्यरात्र जवळ आली. पाऊस अजूनही सुरू होता. काव्या जुन्या पुलावर पोहोचली. तिच्या अंगावर रेनकोट होता, पण हृदयात धडधड प्रचंड होती. अचानक अंधारातून हुडी माणूस बाहेर आला. त्याने तिला आपल्या जवळ खेचून पावसापासून आरूसा दिला. तू आलीस? तो हलकं हसत म्हणाला. तू इथे आहेस, मग मी का नाही येणार? तिने उत्तर दिलं. त्या क्षणी त्यांच्या जवळ येण्याचं कारण फक्त पाऊस नव्हतं, ती एक न बोललेली ओढ होती. ते दोघं पुलाच्या मधोमध उभे होते. पावसाचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावरून उखळत होते. हुडी माणसाने तिच्या हातावरची पकड घट्ट केली आणि हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ आला. काव्या, आज मी तुला एक सत्य सांगणार आहे, पण त्यानंतर सगळं बदलून जाईल. तिचा श्वास वेगवान झाला. त्या क्षणी ती फक्त त्याच्या ओठांच्या जवळ जाणाऱ्या अंतरावर लक्ष केंद्रित करत होती, पण अचानक मागून पावलांचा आवाज आला. दोघंही वळले. अंधारातून आदित्य बाहेर आला. तुला वाटतं मी हे सगळं होऊ देईन? तो रागाने म्हणाला. हुडी माणसाने तिच्यासमोर उभं राहून तिला अडवलं. पावसातला तो क्षण आता फक्त रोमॅन्टिक नव्हता, तो एक लढाईचा क्षण बनत होता. काव्या दोघांकडे पाहून स्तब्ध झाली. आदित्य आणि हुडी माणसाच्या नजरा भिडल्या आणि हवेत तणाव वाढला. ती माझी आहे, आदित्य म्हणाला. तुझी होती, पण आता तिच्या मनाचा निर्णय मी नाही, ती घेणार आहे. हुडी माणूस शांत पण ठाम आवाजात म्हणाला. काव्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. तिला जाणवलं की हा क्षण फक्त प्रेमाचा नाही तर निवडीचा आहे. काव्या काही बोलणार तेवढ्यात अचानक पुलाखालून एक स्फोटचा आवाज आला. दुसरीकडे धुरकट धुके पसरलं. हुडी माणसाने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि त्या उष्ण मिठीत तिला पूर्ण सुरक्षित वाटलं. मी आहे तुझ्यासोबत, त्याने तिच्या कानात कुजबुजलं. पुढच्या क्षणी धुक्यातून एक अनोळखी आकृती बाहेर आली. धुक्यातून बाहेर आलेली ती आकृती उंच, सडपातळ आणि काळ्या रेनकोटमध्ये होती. चेहरा अर्धा मुखवट्याने झाकलेला, पण नजरेत अशी धार की एक क्षणासाठी पाऊसही जणू थांबून गेला. काव्याने हुडी माणसाच्या मिठीतून थोडं बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला अजून घट्ट धरलं. काव्या, मागे राहा. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात संरक्षणाचं वचन होतं. त्या आकृतीने थोडं पुढे येत एक हलका हसला. खूप दिवस झाले, शेवटी तुला सापडलो. काव्या गोंधळली. हे कुणासाठी बोललं होतं? हुडी माणसासाठी की तिच्यासाठी? पावसाचे थेंब जणू आता या 3 जीवांमधील तणावावर टाळ्या वाजवत होते. तिचं हृदय धडधडत होतं, पण त्या धडधडीत एक वेगळाच थरार मिसळला होता. हुडी माणूस एक पाऊल पुढे गेला, अजूनही काव्याच्या हाताचा स्पर्श न सोडता. तुला इथे येणं योग्य नव्हतं, तो त्या मुखवटाधारी व्यक्तीला म्हणाला. योग्य अयोग्य मी ठरवतो, तो उत्तरला.
आणि पुढे येऊन हुडी माणसाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागला. काव्याला जाणवलं या दोघांचं नातं खूप जुनं आहे, पण ते नातं मित्राचं की शत्रूचं हे ती ओळखू शकत नव्हती. अचानक वाऱ्याची झुळूक आली आणि मुखवटा थोडासा बाजूला सरकला आणि काव्याने पाहिले ते डोळे ती स्तब्ध झाली. त्या डोळ्यांमध्ये तिने एकेकाळी पाहिलेली ओळख होती, जी तिच्या भूतकाळात लपून बसली होती. काव्याच्या अंगावर काटा आला. त्या डोळ्यांनी तिच्या मनात जुन्या आठवणी हलवल्या. त्या आठवणी तिने वर्षानुवर्ष विसरण्याचा प्रयत्न केला होता. हुडी माणूस आणि तो मुखवटाधारी दोघेही आता तिच्या भोवती एक अदृश्य भिंत उभारल्यासारखे होते. हुडी माणसाने तिच्या कमरेवर हात ठेवला. तिला आपल्या जवळ ओढलं, जणू कोणालाही तिला स्पर्श करू देणार नाही. काव्या, माझ्यावर विश्वास ठेव, त्याने हळू आवाजात कुजबुजले आणि त्याच्या श्वासाचा उबदार स्पर्श तिच्या कानाशी लागला. पावसात त्याच्या हाताची ती घट्ट पकड आणि डोळ्यातला निश्चय तिच्या मनात हलवत होता, पण तिच्या नजरेत अजूनही तो मुखवटाधारी दिसत होता आणि तिच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, हा कोण आहे आणि याच्या येण्यानं माझं आयुष्य एवढं का बदलणार आहे? मुखवटाधारी माणूस अचानक पुढे आला आणि काव्याच्या नजरेत पाहत म्हणाला, तुला खरं माहीत असायला हवं, तू ज्याच्यावर विश्वास ठेवतेस त्याने तुझ्याशी एक मोठं सत्य लपवलं आहे. काव्याने हुडी माणसाकडे पाहिलं, पण त्याने नजरेतूनच आता नाही असं सांगितलं. त्या क्षणी तिचं मन दोन तुकड्यांमध्ये फाटलं होतं. एक बाजू त्याच्यावरच्या ओढीने खेचत होती, तर दुसरी बाजू अनोळखी व्यक्तीच्या शब्दांनी गोंधळात टाकत होती. पावसाचा आवाज जास्त मोठा होत होता, जणू निसर्गालाही हा संघर्ष ऐकायचा नव्हता. हुडी माणूस तिच्या चेहऱ्याजवळ आला. तिचे ओले केस हलकेच बाजूला करत म्हणाला, जेव्हा वेळ येईल मी तुला सगळं सांगेन, पण आज मी तुला काहीही होऊ देणार नाही. तिच्या हृदयात पुन्हा ती सुरक्षिततेची भावना जागी झाली, पण डोक्यात प्रश्नांचं वादळ सुरूच होतं. अचानक पुलाखालून पुन्हा एक विचित्र आवाज आला. यावेळी तो केवळ पाण्याचा नव्हता, तर धातूची चिरफाड करणारा कर्णकर्कश आवाज होता. हुडी माणसाने क्षणात काव्याला आपल्या मिठीत घेतलं आणि मागे सरकत तिला पुलाच्या कडेला सुरक्षित ठेवलं. तो स्पर्श आता फक्त संरक्षणाचा नव्हता, तर त्याच्या हातातली ऊब तिच्या हृदयांच्या ठोक्याशी जुळत होती. तू माझ्याजवळ असतीस तर काहीच वाईट होणार नाही. त्याचा आवाज ठाम होता, पण त्यात एक मऊसा कंप होता, जणू तिच्याबद्दलचं प्रेम लपवता येत नव्हतं. मुखवटाधारी आता जास्त जवळ आला होता आणि त्याच्या डोळ्यात काहीतरी सांगण्याची घाई दिसत होती. काव्या तिघांकडे एकाच वेळी पाहत होती आणि तिला जाणवलं, आजच्या रात्रीनंतर तिचं आयुष्य तसंच राहणार नाही. तर फ्रेंड्स, यापुढे नेमकं काय होईल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर याच कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार. फ्रेंड्स, जर या अगोदरचे भाग तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि कथेचा आनंद घ्या. भेटूया लवकरच पुढील नवीन भागामध्ये.